ज्यांना कोणाला असं वाटतं की व्हेज बिर्याणीसारखी काही गोष्ट नसते, त्यांनी अशा सोप्या आणि झटपट अशा प्रकारे ही दम बिर्याणी एकदा करून बघा. नक्की घरच्या सगळ्यांना आवडेल आणि झटपटसुद्धा होते. त्याच्यामुळे आज आपण करणार आहोत पनीर सोयाबीनची दम बिर्याणी. तर चला मग, मी इथे तांदूळ घेतले. तांदळाला अर्धा तास भिजवून घेतला आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये उकळी काढण्यासाठी गरम खडे मसाले, लिंबू, मीठ आणि तेल घालून एक उकळी आली की त्याच्यात मी तांदूळ सोडलेले आहेत. लिंबाच्या या फोडी आहेत त्यासुद्धा आपण काढून घेऊया आणि आपलं 80% म्हणजे 80% भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे. आपला भात रेडी आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया पाणी. त्याच्यानंतर मी त्याच टोपामध्ये खडे मसाले घातले, जिरं घातले, लांब लांब चिरलेले कांदे घातले, 2 मोठे कांदे घेतलेत मी. तेलात चांगले परतून घेऊया ते. आणि त्याच्यानंतर आपण 2 मीडियम आकाराचे म्हणजे टोमॅटो बारीक करून त्याच्यात घातले. ते पण चांगले परतून झाले की इथे मी कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं लसूणाची पेस्ट करून घातली आहे. मसाला चांगला परतून झाला की त्याच्यात आपण मटार घालूया. मटार पण चांगले मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया. आता आपण त्याच्यात घालणार आहोत गाजर, बटाटा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यूज करू शकता. चांगलं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार आणि तिखट मसाला, हळद, गरम मसाला हे पण चांगलं तेलात आपण भाज्यांबरोबर परतून घेऊया मस्तपैकी. बघू शकता. आता आपण याच्यात फ्राय केलेले सोयाबीन घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. टेस्ट खूप छान लागतो सोयाबीनने. त्याच्यानंतर दही घातलेलं आहे, फेटलेलं दही आहे. 100 ते 150 ग्राम दही घेतलं. थोडं पाणी घातलंय आणि थोडासा मसाला भाजण्यासाठी ठेवलाय. वरून फ्राय केलेले पनीर घातले. आपली भाजी पण तयार आहे. वरून मी थोडा भात घालून मस्तपैकी आपली 15 मिनिटात दम बिर्याणी पनीर आणि सोयाबीनची तयार आहे. झटपट होते, लगेच होते, प्लस सगळ्या भाज्या असतात त्याच्यामुळे हेल्दीसुद्धा आहे. अशा प्रकारे करून बघा, खूप छान होते. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.